नीताताई आज पूर्णपणे वैतागल्या होत्या। काय करावं समजत नव्हतं, कारण गीताताईंचं जगणं हे त्यांच्याच मुलाने अगदी असह्य करून ठेवलं होतं। कोल्हापुरातील भारदस्त काळीभोर जमीन ही नीताताईंची होती। नीताताईंचे पती रमेशराव हे शेतकरी बागायतदार होते आणि सगळ्या गावामध्ये त्यांच्याकडे जास्त जमीन होती। 100 एकर जमिनीचे मालक ते एकटे रमेशराव होते। पाटीलकी घराणं होतं। वंशाचा एकुलता एक दिवा नीताताईंच्या पोटी जन्माला आला होता। लहानपणापासून एकुलता एक असल्यामुळे खूप लाडाकोड्यात वाढला आणि मोठ्या घराण्यात असल्यामुळे सगळं काही महेशला डोक्यावरती घेऊन नाचत होते। महेश शाळेत खूप हुशार होता, पण कॉलेजच्या काळात अचानक वाईट व्यसनांची आणि वाईट संगतीच्या गोष्टीमुळे तो वाईट वळणाला लागला। महेश खूप व्यसनाच्या अधीन गेला होता। आता त्याला त्याची शुद्ध देखील राहत नव्हती की तो काय वागतोय, काय बोलतोय। या सगळ्या गोष्टींचा धक्का मात्र रमेशराव यांना बसला। म्हणूनच की काय रमेशराव हे अगदी 2 वर्षातच देवाघरी गेले। पण जाण्याआधी त्यांनी आपली जमीन मुलाच्या आणि बायकोच्या नावावर केली होती। आता रमेशराव तर गेले। नीताताईंना मोठा प्रश्न पडला होता। आता या मुलाला बायको कोण देणार? याचा संसार कसा होईल? पुढे याचं भविष्य काय असेल? आई मुलाच्या चिंतेने त्याच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या भविष्याचा विचार करत तिचं शरीर अगदी निस्तेज होत चाललं होतं। म्हणूनच नीताताईंनी विचार केला, याला आता कोणीही बायको देणार नाही। म्हणून त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला खूप विनंती केली आणि सांगितलं, दादा तुझ्या मुलीला मी जिवंत असेपर्यंत जीवाच्या पलीकडे जमेल, पण माझ्या मुलाचा संसार होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे। म्हणून तुझ्या मुलीचा हात मी माझ्या मुलीसाठी मागत आहे। नीताताईच्या भावाने देखील विचार केला, आपली बहीण इतक्या मोठ्या खानदानी घरात दिली आहे, पण काय होतं आहे हे सगळं तिचं जीवन आणि तिचं उरलेलं आयुष्य सुखाचे बघायचं असेल तर मला माझी मुलगी तिथे द्यावीच लागेल। म्हणून भावाने बहिणीचा विचार करून त्यांची स्वतःची मुलगी भाच्याला दिली आणि नीताताईंच्या मुलाचे लग्न झालं। परंतु एवढे सगळं होऊन महेशला वागण्याची आणि बोलण्याची अजिबात अक्कलसुद्धा आली नव्हती आणि तो हळूहळू दारू पिऊ लागला। दारूच्या नशेत त्याने 100 एकर जमीन 50 एकरावर आणली, 50 एकरची 25 एकरवरती आणली आणि आता नीताताई विचार करू लागल्या, मला माझ्या नातवाचा आणि सुनेचा विचार करून या 25 एकरचा तरी काहीतरी उपयोग करावा लागेल। मी माझ्या भावाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही। भावाने एवढा विश्वास ठेवून त्याचा पोटचा गोळा मला दिला आहे, तर म्हणूनच नीताताईंनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला असा काही धडा शिकवायचा निर्णय घेतला आणि त्यांनी धडा शिकवलासुद्धा। त्यामुळेच आज महेशचं आणि मायाचा संसार सुखाचा चालला होता। तर प्रेक्षक मित्रांनो, नीताताईंनी असं काय नक्की केलं ते आपण कथेतूनच बघूया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका। आई या कागदावर सही कर ग, मला ही जमीन विकायची आहे। महेश आईला जमिनीच्या कागदांवर सही करण्यास सांगत होता। महेशची आई नीता म्हणते, मी मरेपर्यंत तुला या प्रॉपर्टीमधला, या जमिनीमधला 1 रुपयासुद्धा देणार नाही। आई आहेस की कैदाशीन आहेस तू? मुलगा उपाशी मरतोय, घरावर इतकं मोठं कर्ज झालंय, 2 वेळचं खायला मिळत नाही आणि तुला ही प्रॉपर्टी दाबून बसायची आहे का? आता म्हातारपणात काय करणार आहेस एवढ्या प्रॉपर्टीचं? नीताताई चिडून म्हणाल्या, मी तुझीच आई आहे, कैदासीन नाही, आणि म्हणूनच हे सगळं करतीये। तुझ्या बापाची 100 एकर जमीन होती, त्यातील 75 एकर तर तू आधीच फुकून टाकली आहेस आणि आता माझ्या नावाची ही 25 एकर खायला आलायस का? दिवस रात्र दारू ढोसत असतोस, जुगार खेळतोस, स्वतःच्या बायका पोरांना मारहाण करतोस, काही कामधंदा करत नाहीस। जर मी ही 25 एकर शेतीसुद्धा तुझ्या नावावर केली तर तू ही विकून टाकशील आणि त्याचीसुद्धा दारू ढोसशील आणि मग नंतर काय करशील? यानंतर कुठून पैसे आणायचे? महेश म्हणतो, या पैशांचे मी दारू पिणार नाही आई आणि जुगारही खेळणार नाही। माझ्या पार्टनरला पैसे हवे आहेत आणि आता मी या 25 एकरचे पुन्हा 50 एकर काय 100 एकर करून दाखवतो। अगं आई, स्वतःच्या मुलावर विश्वास ठेव आणि या कागदांवर सह्या कर। तेव्हा नीताताई म्हणतात, मागच्या 25 एकरच्या वेळेससुद्धा तू असाच म्हणाला होतास। मी नाही आता तुझ्यावर विश्वास ठेवणार। आता ज्या दिवशी मी मरेल ना, त्या दिवशी तुला ही जमीन विकता येईल, बघ हे लक्षात ठेव आणि निघ इथून। आता माझ्या मरणाच्या बातमीची वाट पहा। महेश खूप चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता तू जेव्हा मरशील ना तेव्हाच येईन मी, असं म्हणून तो रागारागाने तिथून निघून जातो।
नीताला खूप वाईट वाटतं. आपल्या पोटचा मुलगा आपल्या मरणाची वाट पाहतोय. तो इतका बिघडला आहे, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतोय, म्हणून ती दुःखी होती. काही दिवसानंतर नीताताईंची सून येते. सून आणि नातू घरी येतात तेव्हा नीताताईच्या सुनेला खूप लागलेलं असतं आणि ती रडत असते. नीताताई विचारता, काय झालं तुला सुनबाई? सुनबाई म्हणते, तुम्ही यांना जमिनीच्या कागदांवर सह्या दिल्या नाही. हे चिडलेले होते. घरी आले आणि तुम्हाला काही बाई बोलू लागले. कधी मरते ती म्हातारी असं म्हणाले. तेव्हा मी तुमची बाजू घेतली आणि म्हणाले, स्वतःच्या आईच्या मरणाची वाट पाहताय, लाज वाटत नाही का तुम्हाला? हे आणखीन खूप चिडले आणि त्यांनी मला मारलं. क्षणभर तर मला वाटलं माझा जीवच घेता की काय. मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तुमच्या ह्या नातवासाठी माझा जीव तुटतो आई, म्हणून मी इथे निघून आले. नीताला खूप दुःख होतं आणि ती म्हणते, माफ कर सुनबाई, माझ्यामुळे सगळं घडलं. पण तुलाही माहीत आहे मी त्या कागदांवर सही नाही देणार. ते पैसे तुझ्यासाठी आहेत, या माझ्या नातवासाठी आहेत. तुझ्या नवऱ्याच्या हातात दिलं तर सगळं काही राख होईल. माया म्हणते, खरं बोलताय तुम्ही आई. आई, मी तुम्हाला इथे कोणती विनंती करायला आले नाही की तुम्ही ती जमीन माझ्या नवऱ्याला द्या. मी फक्त जे घडले ते सांगायला आले आहे. काही क्षण सुखाने जगायला आले आहे. नीता मायाला जवळ घेते आणि तिच्या नातवालाही जवळ घेते आणि म्हणते, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. नीता विचार करते की आपण हा हट्ट तर धरला आहे, पण त्यामुळे सुनबाईच्या आणि नातवाईच्या जीवाला धोका आहे. माझा मुलगा सुनबाईला आणि नातवाला दररोज मारझोड करतो. आता तर या महेशला तर चांगलाच धडा शिकवावा लागेल. नीता या प्लॅनमध्ये मायाला आणि तिच्या नातवाला सामील करून घेते. 2 दिवसानंतर माया तिच्या नवऱ्याला महेशला फोन करते आणि म्हणते, अहो तुम्ही कुठे गेला होतात? 2 दिवसापासून? तुमच्या आई या जगात राहिल्या नाही, त्या देवाघरी गेल्या आहेत. हे ऐकून महेशला मोठा धक्काच बसतो. महेश मायाला विचारतो, हे काय बोलतेस तू? आई आता या जगात नाही आहे का? माया म्हणते, खरंच बोलते मी. कुठे गेला होता तुम्ही 2 दिवस? महेश म्हणतो, काही नाही, मित्रासोबत मस्त गोव्याला गेलो होतो फिरायला. मी गोव्याला मोबाईल बंद करून ठेवला होता. मस्त खाल्लं पिल्लं, मजा केली. माया सांगते, हेच चुकलं तुमचं. आणि 2 दिवसापूर्वीच आई देवाघरी गेल्या आणि तुम्हाला फोन करायचा खूप प्रयत्न केला, पण तुमचा फोन लागत नव्हता. त्यामुळे सर्वांनी ठरवलं आणि आईचा अंत्यसंस्कार करून टाकला. महेशचा विश्वासच बसत नव्हता. तो क्षणभर दुःखी झाला. मग नंतर विचार करतो, जे झालं ते चांगलं झालं. तशी आई म्हणालीच होती की मी मेल्यानंतर तुला ही जमीन मिळेल. आता सगळी जमीन माझी होणार, असा विचार करून तो खूप खुश होतो. तो मायाला विचारतो, आईने जाण्याआधी जमिनीबद्दल काही सांगितलं का? माया म्हणते, हो सांगितलं ना, त्यांनी हे कागद तुमच्यासाठी दिले आहेत. महेश जमिनीचे कागदपत्र पाहतो तर त्याला जबरदस्त धक्का बसतो. कारण नीता जाता जाता ही संपूर्ण जमीन एका अनाथाश्रमाच्या नावावर करून गेलेली असते. आता यातील एकही रुपया महेशला आणि त्याच्या कुटुंबाला मिळणार नव्हता. महेश खूप चिडतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे? आईने जमीन अनाथाश्रमाला दान केली आहे, आता आपलं काय होणार? तो मायाला म्हणतो, तुम्हाला अक्कल नव्हती का? हे कागदपत्र नीट वाचता नाही आले का? आईच्या शेवटच्या क्षणी अंगठा घेतला असता तरी सगळं नीट झालं असतं. माया म्हणते, तुम्हाला तर माहीत आहे ना, मला यातलं काही कळत नाही. मग मी तरी काय करणार होते? महेश चिडला आणि म्हणाला, आता सगळं आपल्या हातातून निसटून गेलंय, म्हणून तो दुःखी होतो आणि जोरात ओरडतो, आई तू हे नीट केलं नाहीस. तू म्हणाली होतीस की मी मेल्यानंतर हे सगळं माझं असेल, पण तू जाता जाता माझा विश्वासघात केलास. मी तुला कधीच माफ करणार नाही. महेश खूप दुःखी होता आणि लगेचच मित्रांबरोबर दारू प्यायला निघून जातो. तो मित्रांबरोबर खूप दारू पितो, पण त्याच वेळेस त्याला समोरच्या टेबलावर त्याची आई नीता बसलेली दिसते. नीताला पाहून महेशला मोठा धक्का बसला. तो दारूच्या नशेत असतो. तो नीताच्या समोर खुर्चीवर येऊन बसतो आणि विचारतो, आई तू तर मेली होतीस ना, मग इथे दारू कशी पितेस? नीता म्हणते, हो, जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तर दारू कधी पिता आली नाही. मग आता भूत बनल्यावर विचार केला की एकदा दारू पिऊन पहावी, काय सुख मिळतं, काय आनंद मिळतो, तो तरी कळेल ना. आई आता भूत झाली आहे. हे ऐकून महेश खूप घाबरतो आणि तिथून धावत सुटतो. तो नशेत असतो. इकडे तिकडे अडकतो, धडपडतो आणि एके ठिकाणी बेशुद्ध होऊन रस्त्यावरच पडतो. महेशचे मित्र त्याला घरी आणून सोडतात. महेश दुपारी शुद्धीवर येतो.
दुपारी तो शुद्धीवर येतो तेव्हा माया त्याला विचारते, अहो तुम्हाला काय झालं होतं? रस्त्यावर पडला होतात. महेशला रात्रीचा सगळा प्रकार आठवतो आणि तो मायाला सांगतो की माझी आई भूत झाली आहे. रात्री माझ्या समोरच्या टेबलावर बसून ती दारू पीत होती. माया म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? दारूची नशा आहे, ती अजून उतरली नाही वाटतं. गप्प बसा, काय बाई बोलू नका. आणि ती लगेच किचनमध्ये काम करायला निघून जाते. महेश डोक्याला हात लावतो आणि विचार करतो, हे काय होते माझ्याबरोबर? भूत वगैरे काही नसतं. मेलेला माणूस परत कशाला येईल आणि आईसारखी बाई दारू कशाला पेईन? हा विचार करून हा सगळा भास होता असं त्याला वाटत होतं. थोड्या वेळानंतर महेश विचार करतो की आईने सगळी जमीन तर अनाथाश्रमाला दान केली आहे. मग एकदा वकील साहेबांना भेटून पाहावं, ते नक्कीच काहीतरी चांगला मार्ग सुचवतील. असा विचार करून महेश त्याच्या वकिलांकडे जातो. मोरे बसलेले असतात. महेश त्यांना म्हणतो, पहा ना वकील साहेब, माझ्या आईने जाता जाता सगळी जमीन दान केली आहे. आता काय करायचं, तुम्ही एकदा मार्ग सुचवा. एवढेच खुर्ची महेशच्या बाजूने वळते आणि खुर्चीवर चक्क नीता बसलेली असते. आईला पाहून महेशला जबरदस्त धक्का बसतो. तो विचारतो, आई तू तर देवाघरी गेली होतीस ना? नीता म्हणते, हो. तू वकील साहेबांकडे आला आहेस ना माझा निर्णय बदलण्यासाठी, पण त्या वकिलाला मी केव्हाच देवाघरी पाठवला आहे. मीच वकील आणि मीच जज, आणि आता मी तुझ्याबरोबर काय करते ते पहा. असं म्हणून नीताताई जोरात ओरडतात. नीताचे हे अक्राळ विक्राळ रूप पाहून महेश खूप घाबरतो आणि तिथून धावत सुटतो. महेश घरी येतो आणि चक्क खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतो. तेव्हा माया त्याला विचारते, अहो काय झालं? तुम्ही असे धावत घरी का आलात आणि रूमचा दरवाजा का बंद केलात? महेश म्हणतो, मला आज आई पुन्हा दिसली. वकिलाच्या कॅबिनमध्ये त्यांच्या खुर्चीवर बसली होती. मला धमकी दिली तिने, ती मला नाही सोडणार, मलाही मारून टाकेन, मी नाही या रूमच्या बाहेर येणार. माया काहीच बोलत नाही. ती मागे वळून पाहते तर तिची सासू उभी असते. त्या दोघी एकमेकांकडे पाहून हसतात, हात मिळवतात आणि आपला प्लॅन यशस्वी होतोय म्हणून खूप खुश होतात. संध्याकाळ होते. महेश मायाला हाक मारतो आणि म्हणतो, मला भूक लागली आहे, जेवायला दे. माया त्याला म्हणते, हो आले, 2 मिनिटात. ती दरवाजा वाजवते. महेश दरवाजा उघडतो तर त्याच्यासमोर जेवणाचं ताट घेऊन माया नाही तर नीताताई उभी असते. मोहन खूप घाबरतो, त्याची बोबडीच वळते. तो खाली कोसळतो तेव्हा नीता प्रेमाने त्याचा हात हातात घेतात, त्याला उचलतात आणि खुर्चीवर बसवतात. त्या स्वतःच्या हाताने त्याला भरवू लागतात. नीता म्हणते, बाळा खूप वर्ष झाली मी तुला असं कधी भरवलं नाही. आज मला संधी मिळाली आहे, तुला पोटभर भरवून जेवू घालू दे. महेश घाबरत कसं तरी 2 घास खातो. नीता त्याला म्हणते, काय आठवतंय का, जेव्हा तू लहान होतास, शाळेत जायचास, तेव्हा शाळेतून आल्यावर मी तुला रोज भरवायची. माझ्या हातातून खाल्ल्याशिवाय तुझं पोटच भरत नव्हतं. महेशची भीती आता थोडी कमी होते. त्याला हे सगळं आठवतं. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि तो म्हणतो, आई सगळं आठवतंय ग मला, पण तू असं अचानक सोडून निघून का गेलीस? नीताताई म्हणतात, आता तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, पण तू तर माझ्या मरणाची वाट पाहत होतास ना. जेव्हा सुनबाईने तुला सांगितलं आई या जगात नाही आहेत, 2 दिवसापूर्वीच त्यांचा अंत्यसंस्कार झाला आहे, तेव्हा तुला दुःख नाही झालं की मी मेले, तर त्याचा तुला आनंद झाला की आता सगळी प्रॉपर्टी तुला मिळेल. महेश म्हणतो, आई मला माफ कर, मी पैसा जमीन प्रॉपर्टीच्या नादात सगळं विसरून गेलो होतो. या जगात आईपेक्षा मोठं काहीच नसतं. आईपेक्षा मोठी संपत्ती दुसरी तिसरी कोणतीच नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हेच मी विसरलो होतो. आता मला याची जाणीव होती. तू आता मला भरवतेस ना, मग कुठेच जाऊ नकोस, अशीच राहा माझ्याजवळ. मला नकोय ती जमीन, मी दारू जुगार सगळं काही सोडून देईन, पण मला तू हवी आहेस. हे ऐकून नीताला खूप आनंद होतो आणि तिच्याही डोळ्यात पाणी येतं. नीता म्हणते, अशी तुझी इच्छा आहे का? ठीक आहे, तथास्तु. मी कुठेही जाणार नाही, इथेच राहील. तेवढ्यात मायाही तिथे येते. महेश म्हणतो, पहा माया, आई आली आहे, तुला दिसते का? माया म्हणते, तुमच्या आधीपासूनच आई मला दिसतायत, कारण त्या देवाघरी गेल्याच नाहीत, ते जिवंत आहेत. हा आमचा सगळा मोठा प्लान होता. हे ऐकून महेशला धक्का बसतो आणि तो विचारतो, कसला प्लान माया? आणि नीता त्याला झालेला सगळा प्रकार सांगतात. तुला धडा शिकवण्यासाठी हा सगळा प्लान रचला होता.
महेशला त्याची चूक समजते आणि तो हात जोडून दोघींची माफी मागतो. तो आईला म्हणतो, आई मला माफ कर, मी चुकीच्या रस्त्यावर गेलो होतो, पण यानंतर मी जमीन विकणार नाही, जमीन राखणार. त्या 25 एकर जमिनीवर मी माझा घाम गाळणार आणि पहा, नक्कीच आपली गेलेली शेतीसुद्धा परत मिळवणार. नीता आणि मायाला खूप आनंद होतो. नीता महेशला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देते. त्यानंतर तो सुधारतो, सगळी व्यसनं सोडून देतो, रात्रंदिवस शेतात मेहनत करतो आणि 25 एकरची 50 एकर शेती करतो. नीताला खूप आनंद झाला आणि आता ते सगळे सुखाने राहू लागतात. तर प्रेक्षक मित्रांनो, नीताताईंनी महेशला जो धडा शिकवला तो योग्य होता का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.